माए बहनों के अकाउंट में लाख रुपया पहुंच जाएगा। खटाखट 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 नौकरी मिलेगा फटाफट फटाफट फटाफट। बहनों के खाते में लाख रुपया जाएगा खटाखट खटाखट खटाखट। लेकिन अब ये महिलाएं उस वादे को पूरा होते देखना चाहती हैं, इसीलिए जैसे ही 4 जून को नतीजे आए और कांग्रेस के नेता जीत की खुशी में झूमते नजर आए, ये महिलाएं गारंटी कार्ड लेकर 5 जून को यूपी कांग्रेस के लखनऊ दफ्तर पहुंचने लगी और 1 लाख रुपए देने की मांग करने लगी। फॉर्म मिला नहीं, हम लोग को फॉर्म के लिए आए थे। सुबह से ना कितने फेरे लगा चुके हैं। मतलब इसी उससे कि चलो गरीब है, झाड़ू पोछा। आप आ रही हैं बार बार यहाँ पर, क्या भरोसा, क्या उम्मीद है आपको, क्या मिल सकता है? कोई नहीं मिल सकता, लेकिन जो थोड़ा सभी बता रहे थे। क्या बातचीत हो रही थी, क्या बता रहे थे? हो रहा था कि बैंक 8,500 रुपए आएंगे। कांग्रेस के चुनावी वादे पर यकीन करके पैसे लेने आई इन मुस्लिम महिलाओं को उम्मीद थी कि कांग्रेस अपना वादा पूरा करेगी, इसीलिए महिलाएं पूरी तैयारी के साथ आई। इन्होंने कांग्रेस दफ्तर में कांग्रेस की गारंटी का कार्ड भी दिखाया और गारंटी कार्ड पर अपना नाम, पता और नंबर भरकर पार्टी दफ्तर में जमा भी किया। महिलाओं का कहना है कि चुनाव प्रचार के दौरान कांग्रेस नेताओं ने इन्हें 5 जून को पैसे लेने आने को कहा था, इसीलिए अब इंडी गठबंधन ने अच्छा प्रदर्शन किया है तो ये गारंटी कार्ड जमा करके पैसे लेने आई हैं। लेकिन महिलाओं का कहना है कि यहाँ तो स्थिति अलग है। पहले तो इन्हें कांग्रेस दफ्तर में अंदर जाने से रोका गया और जब बड़ी मशक्कत के बाद कुछ महिलाएं अंदर जाने में कामयाब हुई तो कोई कुछ कहने को ही तैयार नहीं। 8,500 रुपए महीना मिलेगा, तुम लोग की गरीबी जो है दूर हो जाएगी। तो हम लोग ने कहा चलो अच्छी है, कोई छोटी दुकान खोल लेंगे अपने बैठे। ये किसने बात कही थी आपसे? ये आए थे फॉर्म भी लेने, तभी पता चला था। फॉर्म मिला था यहाँ से? नहीं मिले ही नहीं, हम लोग फिर से आए सर ले। जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर चलता जाएगा। हर महीने खटाखट 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 8,500 रुपए अंदर। नमस्कार, रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आज माझ्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये आहे। मित्रांनो, आज दुपारपासून मला तुम्हाला एका विषयावर बोलावं असं वाटतंय आणि विषयच असा गंभीर आहे की काँग्रेस किती खोटं बोलते। खटाखट 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 फटाफट फटाफट खटाखट खटाखट 5 जून पासून तुमच्या खात्यावर 8,500 रुपये येणार असं मुस्लिम महिलांना आश्वासन ह्या काँग्रेसनं दिलेलं आहे। आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस कार्यालयावर मुस्लिम महिलांची गर्दी सुरू झाली। अरे भैया, हमारे 8,500 रुपये दे दो। तरुण युवकांना सांगितलं, बेरोजगारांना सांगितलं की तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार। महिलांना सांगितलं की 8,500 रुपये महिना लक्ष्मी योजना म्हणे आणि वर्षाला 1 लाख रुपये। त्यामुळे या सर्वसामान्य गोरगरीब मुस्लिम मजुरी करून खाणाऱ्या माझ्या माता भगिनींनी भरघोस मतदान काँग्रेसला केलं आणि याच काँग्रेसनं धोका दिला, खोटं बोलले आणि खटाखट म्हणल्याबरोबर लोकांनी सटासट मतदान केलं आणि 5 जूनला फटाफट ह्या लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी आपले दुकानं बंद केली। कशामुळे? तर लोकांना खोटं बोलले आणि खोटं बोलून त्यांनी मतदान घेतलं असं लोकांची भावना झाली। कारण मतदान मागायला ज्यावेळेस हा समाज गेला तर यांना हकलून देण्यात आलं। हे अनेक राज्यामधल्या ह्या घटना आहेत। यामुळे ही बातम्या पाहिल्यानंतर मन व्यथित झालं की स्वतः राहुल गांधी सांगतायत की खटाखट फटाफट सटासट बटणं दाबा आणि 8,500 रुपये महिना घेऊन जा। हा कसला प्रचार आहे? आणि त्यामुळं आज काँग्रेसला जे चांगले दिवस आले असे खोटं बोलण्यामुळे आले असं एक सर्वसामान्य माणसांचं मत व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे आता जनतेनं विचार करायचा आहे की हे काँग्रेसनं बोललेलं खटाखट फटाफट काय सांगितलं? हे फक्त तुम्ही हातावर बटन दाबा आणि 5 जून पासून तुमच्या खात्यावर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर चलते रहेगा। हाँ, 8,500 रुपये महिना तुम्हाला मिळणार। काही काळजी करू नका, फक्त काँग्रेसला मतदान करा। मग ह्या भोळ्या भावड्या माझ्या माता भगिनींनी मुस्लिम समाजाच्या त्यांनी खटाखट मतदान केलं हाताला आणि झालं काय?
त्या सर्व ऑफिस बंद करून, आपली दुकानं बंद करून हे काँग्रेसवाले घरी निघून गेले, कारण सरकार ह्यांचं बंदच नाही आहे. आणि त्यामुळं हा काँग्रेसचा खटाखट फटाफट जो शो झाला आज, याची चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेश, काही राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये व्हायला गेली आहे की काँग्रेस किती खोटं बोलते आहे. ज्या काँग्रेसला भरभरून मतदान कर्नाटकमध्ये केलं, मी काँग्रेसच्या कर्नाटकच्या निवडणुकीत मी स्वतः तिथं हजर होतो. मलाही वाटलं नव्हतं की या ठिकाणी आता काँग्रेस येईल म्हणून, पण ह्या काँग्रेसच्या खोटं बोलण्यामुळं आज कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसला म्हणावं असं यश मिळालेलं नाहीये. आणि म्हणून तिथं जेडीयू, जात्यातीत जनता दल, याला भरघोस मतदान लोकांनी केलेलं आहे. डोक्यावर भारा असले त्यांचं चिन्ह होतं. आणि म्हणून हे असं काँग्रेसचं खोटं वागणं, काँग्रेसचं खोटं बोलणं नक्कीच जनतेला आवडलं नाही. त्यामुळं आता नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे खटाखट फटाफट खोटं बोला, लोकांची मतं घ्या आणि दुसऱ्या दिवशी आपलं काँग्रेसचं दुकान बंद करा, ही भावना लोकांमध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे याची चर्चा नक्कीच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार. आणि हे जे खटाखट फटाफट जे बोलतायत, लोकांना मूर्खात बनवण्याचा हा उद्योग सुरू झालाय, तो कुठेतरी थांबला पाहिजे असं एक सामाजिक भावनेतून असं आमच्यासारख्यांना वाटतं. कसं वाटलं त्याबद्दल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब ग्रुपवर शेअर करा, आपल्या स्टेटसला शेअर ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू उद्या नवीन विषयासह.